सर मी प्रमोद विश्वनाथ गायकवाड, मी बौद्ध समाजाचा आहे। मोजे उंबारड्यामध्ये 80 हिस्सा नंबर 2मध्ये माझी 126 गुंठे जागा आहे। त्या जागेमध्ये सुनील राजाराम वाहिले माजी नगरसेवक शिंदे गटाचे नगरसेवक आहे। त्यांनी खोटे व बनावट कागदपत्र तयार करून 3 लोक मेलेले असतानाही त्यांच्या खोट्या सह्या रजिस्टर ऑफिसरला मारून खरेदी खत तयार केलेला आहे। त्या संदर्भात मी बाजारपेठ खडकपाडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा ॲट्रॉसिटी अंतर्गत त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला आहे। काय मागणी केली त्याच्यात ज्यांच्या लोकांच्या सहाय्य केलेलं त्यांचे आम्ही मृत्यूपत्र वगैरे सादर केलेले आहेत। त्या गुन्ह्यामध्ये खडकपाडा पोलीस स्टेशन आमची हीच विनंती आहे, जे राजकारणी लोक आहेत त्यांना त्वरित त्यांना अटक करण्यात यावी ही आमची मागणी आहे। याच्यात एकूण 7 आरोपी आहेत। त्याच्यात निर्मला वाहिले, अलका वाहिले, सुनील वाहिले, किसन वाहिले, त्याच्यानंतर शिरीष दलवी, सुनील हरिचंदानी आणि जितू लालचंदानी हे 7 आरोपी, एकूण 7 आरोपी आहेत। त्याचे मैताचे काय कागद आहेत? त्यांनी मैताचे रजिस्टर जे खरेदी खत केलेलं आहे त्याच्यात घोषणापत्रामध्ये जे मयत झालेले आरोपी आहेत ते जिवंत असल्याबद्दल घोषणापत्र दिलेलं आहे त्यांनी। कधी मयत झाले होते ते आणि त्यातून काही आरोपी 2020 जे मयत झालेले व्यक्ती आहेत ते 20मध्ये झालेले, 2020मध्ये, काही 2019मध्ये मयत झालेले आहेत। आणि रजिस्टर कधी झालं? रजिस्टर 2022मध्ये रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यांनी। विषय असा आहे की पहिली गोष्ट जे गायकवाड परिवार आहे यांच्याशी आमचं कोणत्याही प्रकारचा व्यवहार झालेलाच नाही आहे। कारण जी जागा 80चा ब ही जागा एक टेकडीवर जागा आहे कोलिवली गावामध्ये। ह्या जागेचा जेव्हा व्यवहार झाला, हा व्यवहार आमचा भोईर कंपनीशी झालेला आहे। जयंती भोईरींनी शंकलेशावाल्यांकडनं ती जागा घेतली होती आणि आम्ही मग मोहनवाल्यांना दिलेली। ॲक्च्युली जसं बघाल तर आमचा गायकवाड परिवाराशी डायरेक्ट संबंध कधीच आला आणि आज तहसीलदारमध्ये जेव्हा ही केस उभी राहिली, तहसीलदारकडनं त्यांचं फेटाळण्यात गेलं। तहसीलदार आणि प्रांतकडनं ह्या केस फेटाळल्या गेलेल्या आहेत आणि आज कुठेतरी याचा मोबदला मिळावा म्हणून त्या लोकांनी आज हे म्हणजे ॲक्च्युली मी बोलेन की ॲट्रॉसिटी कायद्याचा कुठेतरी मिसयूज होतो आहे असं मी तुम्हाला सांगू इच्छितो। आणि आमचा जर त्यांच्याशी काही व्यवहार असता गायकवाड तर आम्ही गायकवाड कंपनीला त्यांचा जे काय असेल त्यांचा जो मोबदला असेल तो आम्ही द्यायला तयार होतो, पण आमचा आणि त्यांच्याशी व्यवहारच नाही झाला कधी। त्यामुळे ह्या कायद्यात त्यांनी जे काही केलं आहे ॲट्रॉसिटी आमच्यावर दाखल, माझ्या 2 वहिनी आहेत, माझा भाऊ एक 82 वर्षाचा आहे त्याच्यावर केलेली आहे आणि मोहन ग्रुपचा त्याच्याशी काही संबंध नाही। त्यांचा एकच सुनील हरजानी म्हणून आहे त्यांचा आहे आणि DM दळवींचा काही संबंध नाही, पण जाणूनबुजून याच्यामध्ये सगळ्यांना आम्हाला गुंतवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। तर ह्या गोष्टीला आम्ही कायदेशीर फाईट देण्याचा प्रयत्न करू। लोकांचे दस्तावेज बनवल्याचा देखील आरोप त्यांनी केला। ॲक्च्युली मयत लोक आहेत जयंती जे भोईर होते ज्यांच्याकडनं आम्ही जागा घेतली त्यांची पॉवर ऑफ अटर्नी आमच्याकडं आहे आणि पॉवर असताना सातबाऱ्यावर नाव असताना आम्हाला काही त्या गोष्टीची कल्पना नव्हती। जयंती भोईरे राहतात सापड गावामध्ये आणि त्यांच्या सातबाऱ्यावर सगळ्यांची नावं होती, त्यामुळं ते जिवंत आहे। त्यांच्या वारसाने आम्हाला कोणी सांगितलं नाही की जयंती भोईर वारलेले, पण आमच्याकडं पॉवर ऑफ अटर्नी होती आणि पॉवर जर कायद्यानुसार तुम्ही जर बघितलं तर ज्या माणसाला पॉवर ऑफ अटर्नी आम्ही घेतो त्या माणसाला जर पूर्ण पैशाचा मोबदला दिला असेल तर त्याला पत्र देण्याची काही गरज नसते। तर ह्या पत्राचा त्यांनी उल्लेख करून आमच्यावर जर कारवाई करायची असेल तर फक्त जयंती भोईर किंवा रजिस्टर ऑफिस यांना अधिकार आहे, असं कोणालाही अधिकार त्याच्याशी काही संबंध नाही। पण यांनी जाणूनबुजून कुठेतरी मिसयूज करून आज त्यांचे वकील आहेत, या वकिलांनी सरळ गावमधनं त्यांची 80 वर्षाची जी ज्येष्ठ महिला आहे त्या महिलेला आणून कुठेतरी DCP साहेबांना एक दबावतंत्र आणून त्या महिलेच्या माध्यमातून हे ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केलेला आहे।